नमस्कार मित्रांनो, इथे या स्क्रीनकडे बघा. आता एक एक करून तुमच्या समोर येतील काही नावं आणि फोटो. या सगळ्यांना तुम्ही आधीपासूनच ओळखता. आता तुम्ही सांगा, या सगळ्यांमधली समान गोष्ट कोणती आहे? चला काउंट करतो, सगळ्यांनी एकत्र सांगा. अजून क्लॅरिटी नाहीये, पण ठीक आहे. कन्फ्युजन होणं साहजिक आहे आणि याच कन्फ्युजनला दूर करण्यासाठी प्लीज वेलकम डॉक्टर सुभाष चंद्रा. नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आत्ता मनामध्ये काय पॅशन आहे? प्रत्येकासाठी पॅशनचा अर्थ वेगळा असू शकतो. गरज नाही की सारखाच पाहिजे असं. सर, जी जीवनाला एक नवी वाट दाखवेल. नवी वाट दाखवेल ती पॅशन आहे. ओके. पॅशन तेच आहे जे काम करण्यात मजा येईल. जे काम करण्यात मजा येईल. व्हेरी गुड. व्हॉट यू एन्जॉय डुईंग. सर, जी आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जाईल. कारण पॅशन ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला नेहमी पुढेच घेऊन जात असते. कसलीही अडचण आली, आपोआप कशी प्रोत्साहित करेल. पॅशन मध्ये अशी गोष्ट आहे जी आपल्याला कोणतंही करिअर असो, कोणतेही प्रोफेशन असो, कोणत्याही प्रॉब्लेम मधून आपल्याला ते बाहेर काढूच शकतं. ती जी जिद्द आहे आपल्यामध्ये, त्यालाच आपण पॅशन म्हणू. अच्छा, तुमची जिद्द पॅशन आहे. ठीक आहे. सो पॅशन ते आहे जे आपल्याला सगळ्या स्ट्रेस पासून दूर ठेवतं. जर आपण कोणत्या त्रासात आहोत तर ते पॅशनच आहे जे आपल्याला त्या स्ट्रेस मधून, त्या त्रासातून बाहेर काढू शकतं. थोड्या वेळासाठी. सर, थोड्या वेळासाठीच करू शकतो. बाकी तर हार्डवर्क तर सगळ्यासाठी करावंच लागेल, स्ट्रेस घ्यावाच लागेल. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा म्हणतो की जेव्हा कधी मी सुद्धा सेशन्स घेतो, मलाही खूप काही शिकायला मिळतं. सर, आय गेस जे माणसाला हार नाही मानू देत, शेवटपर्यंत प्रयत्न करायची ती ताकद, ती जिद्द आहे मला वाटतं. असं काम जे आपण आयुष्यभर करू शकू, न थकता न थांबता. ओके. सर, बेसिकली पॅशन अशी गोष्ट आहे जी आपल्याला इतरांपासून वेगळी करते. काम तर सगळेच करतात, पण काम कशा प्रकारे करतात. जर तुमचं एखाद्या गोष्टीत पॅशन आहे तर तुम्ही नवीन पद्धती शोधता त्यासाठी. दॅट्स व्हॉट पॅशन इज. गुड. तर बघितलं किती अर्थ आहेत पॅशनचे. खरं म्हणजे डिक्शनरीमध्ये तर एकच अर्थ आहे ना. जर डिक्शनरीमधला अर्थ विचारला पॅशनचा, तर तो काय? सर, जिद्द किंवा जोश कोणतंही काम करण्याची. ओके, गुड. तर मला असं वाटतं की टीचर्सना पण सांगेन आणि तुम्हालाही की मला वाटत नाही की ह्यांना माझी काही गरज आहे. या सेशनची पण गरज आहे. तुमची ही मुलं खूपच हुशार आहेत. मीच यांच्याकडनं काहीतरी शिकतो खरं तर. आवड हा खरा डिक्शनरीतला अर्थ आहे पॅशनचा. पण जुनून पण कोणीतरी सांगितलं, जो खरं तर फारसी शब्द आहे, पण ठीक आहे. पॅशनला आपण आणखी एका रूपातही बघू शकतो. हे तुमचं टॅलेंटही असू शकतं. आणि टॅलेंट कोणतं जे तुमच्या जन्मजात आहे. मी एकदा हार्वर्डमध्ये गेलो होतो लेक्चर घेण्यासाठी, आजपासून 12-14 वर्षांपूर्वी. तिथे हार्वर्ड एक कोर्ससुद्धा घेतं. टॅलेंट शिकवायचे ते $50,000 घेतात. तर मी चॅलेंज केलं त्यांना. मी म्हणलं की हे तर चुकीचं बोलताय तुम्ही, फसवणूक आहे ही. जितकं काही मी वाचलंय आणि अभ्यासलंय, टॅलेंट हे जन्मजातच असतं. तुम्ही शिक्षण देऊ शकता, ज्ञान देऊ शकता. ज्ञान तुम्ही पुस्तकांमधनं मिळवू शकता, तुम्ही पुस्तकांमधनं शिकता, पण टॅलेंट नाही. टॅलेंट जर तुमच्याकडे आहे एखाद्या गोष्टीचं तर आहे, नाही तर नाही आहे. आणि टॅलेंट म्हणजे जसं मगाशी कोणी म्हणालं, असं काम जे तुम्हाला पुन्हा पुन्हा करावंसं वाटतं. आणि टॅलेंट याच कामाच्या आसपास कुठेतरी आहे. असेही किस्से ऐकायला मिळाले की एखादा मनुष्य पूर्ण आयुष्य एखाद्या फॅक्टरीमध्ये ऑपरेटर म्हणून राहिला, किंवा सेल्स ऑफिसर झाला, मोठा ऑफिसरही झाला. रिटायर झाल्यानंतर त्याला कळलं की त्याचं जे खरं पॅशन होतं ते गिटार वाजवण्याचं होतं, किंवा काहीतरी वेगळं. आणि त्यात ते खूप पुढे गेले. तुम्हालाही कधी ना कधी असं जाणवलं असेल की तुमचं टॅलेंट खरं तर काहीतरी वेगळं आहे आणि तुम्ही आत्ता करताय काहीतरी वेगळंच.
हां सर, मला कधी कधी हे फील होतं की मी करते आत्ता BBA, पण मला जास्त इंटरेस्ट डान्समध्ये आहे. तुला अजूनही असं वाटतं? येस, सध्या मी एक पार्ट टाइम क्लास रन करते जो 6:30 नंतर करते. 1.5 तास शिकवते मी डान्स. डान्स शिकवतेस, व्हेरी हो. गुड. म्हणजे तू तुझी पॅशन परस्यू करतेस कुठल्या ना कुठल्या रूपात. येस, हो सर. व्हेरी गुड. सर मी BBA करतोय, पण मला आता आर्टमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे अच्छा. आणि माझी फॅमिली पण सपोर्ट करते या सगळ्यासाठी. पण स्कोप मला त्या फील्डमध्ये जास्त दिसत नव्हता, म्हणून मी त्या पॅशनला फॉलो नाही करू शकलो. कशाचा स्कोप दिसला नाही तुम्हाला? मी विचार करतो की ज्याला आर्ट वर्क येतं त्याला व्हिडिओ किंवा फोटोग्राफी यायलाच पाहिजे असं काही नाहीये. असं तर अजिबातच नाहीये. हा तुझा गैरसमज आहे की आर्ट करणारी व्यक्ती जास्त पैसे नाही कमवू शकत. तुझा मुद्दा पैशांचाच आहे ना? सर पैसा मी नाही विचार केला, कारण मला त्यात आनंद मिळतो म्हणून पैसा मॅटर नाही करत तिथे मला. पण मला माझं त्यात फेम किंवा स्वतःचा स्कोप दिसतो म्हणून मी ते नक्की करू शकशील. जे आर्टमध्ये करू शकशील ते इथे नाही करू शकणार. हा, पैशांबद्दल बोलत असशील तर मी मान्य करू शकतो काही प्रमाणात, पण तू तुझी पॅशन परस्यू केली पाहिजेस आणि तू त्यात पुढे जाशील. सर जसं की मला सगळ्यात जास्त आवडतं किंवा मला जे पॅशन आहे ते पॉलिटिकल नॉलेज गेन करणं आहे. म्हणजे जे काही आजूबाजूला होतंय, म्हणजे जे नॅशनल पॉलिटिक्समध्ये जे काही होतंय ते मला सगळ्यात जास्त आवडतं वाचायला वगैरे. आणि हे मला जे सगळं समजलं ते मला समजलं डिसेंबरमध्ये. कसं समजलं तुला हे डिसेंबरमध्ये? काय असं झालं तुझ्याबरोबर ज्यामुळे तुला हे समजलं? जेव्हा 2024 लोकसभा इलेक्शन झालं तेव्हा मी TV पाहत होतो, तेव्हा मला हे सगळं नॉलेज मिळालं. त्याआधी माहित नव्हतं हे सगळं. पण जेव्हा मी ते सगळं पाहिलं तेव्हा बऱ्याच पॉलिटिकल पार्टीजबद्दल वाचलं, त्यांच्याबद्दल ऐकलं. ती जी स्टेट हिस्ट्री आहे, नॅशनल हिस्ट्री आहे त्याबद्दल वाचलं, तेव्हा मला आनंद झाला. तेव्हा मला कळालं. तेव्हा तुला कळलं. बघितलं कसं शोधून काढलं त्याने. ओके, पण तरीही अजून काम करा यावर. असं होऊ शकतं की वरवर पाहता तुला हे पॅशन वाटलं असेल किंवा चांगलं वाटलं असेल. आवश्यक नाहीये अजूनही की हेच तुझं पॅशन असेल. सर ॲक्च्युली माझं पॅशन शूटिंगमध्ये आहे. मी स्टेट लेवलची शूटिंग प्लेअर पण आहे. इनफॅक्ट मी नॅशनलसाठी सिलेक्ट पण झाले होते, पण माझ्या पेरेंट्सने मला नाही म्हटलं. मग मी पण जास्त प्रयत्न नाही केला. मग मला इथे BBA करण्यासाठी पाठवलं, ज्याचा मला खूप पश्चाताप होतो की मी गेले असते तर आता मी नॅशनल खेळत असते. किती वेळ झालाय या गोष्टीला? सर या गोष्टीला जास्त वेळ नाही झालाय. आता 12थचीच गोष्ट आहे. आता 1 वर्ष मग झालं. आताही जाऊ शकतेस. अजून काही उशीर नाही झाला. सर उशीर नाही झाला, पण आता कदाचित नाही होणार, कारण मी स्टडीजवर फोकस करते. आणि जर नाही झालं तर आणखीन एकदा पश्चाताप होईल की नाही झालं. ओके, पण ठीक आहे. निदान तुला माहिती आहे की तुझं पॅशन कुठे होतं आणि तू काय करतेस. पण मला आशा आहे की तू हे पण एन्जॉय करतेस. सर मला जाणून घ्यायचंय, तुम्ही आता पॅशन बद्दल बोलत होतात, कसं चूज करायचं आपलं पॅशन कोणतं आहे. मी खूप गोष्टी एक्सप्लोअर करते, पण आता मला कसं कळेल की मी 2nd इयरमध्ये आले तर आता मला माझ्यासाठी कोणता मार्ग निवडायचा आहे, त्या दिशेने पुढे जायचंय. कसं ओळखू माझं पॅशन काय आहे. तुमचं पॅशन म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला की जी गोष्ट तुम्हाला वारंवार करावीशी वाटते किंवा जी करायला तुला मजा येते, ज्यामध्ये आनंद मिळतो, मग त्याच्या आसपासच तुम्ही शोधा. तुम्हाला सापडेल आणि तुमचं तुम्हालाच सापडेल. पॅशन बद्दल तुम्हाला एका अर्थी ही चांगली बाबही आहे आणि थोडंसं आपल्या देशामधलं दुर्भाग्यही आहे. प्रॉडेजी चिल्ड्रन याबद्दल माहिती आहे? प्रॉडेजी चिल्ड्रन कोणाला म्हणतात? तुमचं मूल 2, 3, 4 वर्षाचं जरी असेल, तुम्ही त्याला बघाल तर तो चंचल जास्त असेल, त्याच्यामध्ये काही ना काही वेगळी खूबी दिसेल. एकदा तो एक पान वाचेल इतिहासाचं वगैरे आणि त्याला सगळं लक्षात राहील एकदाच. दुसऱ्यांदा वाचायची गरज नाही. लहानपणापासून त्याला मॅथमॅटिक्स वाचलं नसेल तरीही येत असेल
असेही किस्से ऐकले असतील तुम्ही की तो 6-7 वर्षाचा मुलगा, त्याला रामायण पाठ आहे. वाचलं असेल तुम्ही. आणि आय एम शुअर की तुमच्या बाबतीतही कधी ना कधी असं काहीतरी झालं असेल. अशा मुलांना प्रॉडिजी चिल्ड्रन असं म्हणतात. आणि आपल्या देशात डेटा आहे, प्रत्येक 1000 मुलांमध्ये जवळजवळ 3 मुलं प्रॉडिजी चिल्ड्रन असतात. पण ह्यात दुर्भाग्य काय आहे, ना त्यांचे आईवडील हे ओळखू शकतात की हे प्रॉडिजी चिल्ड्रन आहेत, ना त्यांचे शिक्षक ओळखू शकतात. उलट ते त्या मुलाला तुझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, तू दंगेखोर आहेस, मस्तीखोर आहेस, अशा प्रकारच्या संज्ञा वापरून त्याला एकदमच नाकारून टाकतात. 10 वर्षांचं मूल, त्याला तो हायस्कूलमध्ये गेला, 9वी मध्ये ॲडमिशन घ्यायला, 10 वर्षांचं 9वी मध्ये ॲडमिशन घेत आहे. शाळेने ॲडमिशन द्यायला नकार दिला की तुझं तर वयच नाही तेवढं, कशी देणार. रूलमध्ये तर असं लिहिलंय की मूल कमीत कमी 13 वर्षांचं असलं पाहिजे. तो हायकोर्टमध्ये गेला, बॉम्बे हायकोर्टमधून त्यांनी ऑर्डर मिळवली की मी जर अभ्यासात हुशार आहे, सगळं काही आहे, 8व्या इयत्तेपर्यंत त्याला 99+ मिळायचे. मुलं आहेत प्रॉडिजी चिल्ड्रन. सिंगापूरसारखा छोटासा टायनी देश, त्याच्यामध्ये 3 प्रॉडिजी चिल्ड्रनसाठी वेगळ्या स्कूल आणि इन्स्टिट्यूशन्स आहेत. आपल्या इथे एकही नाही. आणि त्याच्यामध्ये काय आहे, ती मुलं पॅशन जन्मजात घेऊनच जन्माला येतात, तेच पॅशन आहे. आणि त्यांना पॅशनवर काम करायला मिळालं तर ते इतिहास घडवतील या जगात. आणि आहेत अशी लोकं आहेत ज्यांनी हा इतिहास घडवला आहे. जसं तुम्ही पाहिलं या सगळ्या सक्सेसफुल लोकांना सुरुवातीला, अशी आपल्या इथेही आहेत शेकडो हजारो लोक आहेत ज्यांना त्यांच्या पॅशनवर काम करायला मिळालं, त्यांनी इतिहास घडवला. जुनी जी आपली शिक्षण पद्धती होती, एज्युकेशन पॉलिसी म्हणा किंवा अजून काही म्हणा, पॉलिसी तर नाही म्हणणार मी, गुरुकुल पद्धत जी होती त्याच्यामध्ये अजून काही नव्हतं. एवढंच होतं की गुरु म्हणजे शिक्षक, तर मुलं त्या गुरूंबरोबर राहायची तिकडे. पहिले 1.5-2 वर्ष काही शिकवायचे नाहीत त्यांना. ते हेच ओळखायचे की कोणत्या मुलामध्ये कोणती कला आहे, कोणामध्ये कसलं पॅशन आहे. त्याच गोष्टीचं शिक्षण मग त्याला देत असत. सर, माझं नाव भव्या अग्रवाल आणि मला जाणून घ्यायचं आहे की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही पहिली सॅटेलाईट बेस्ड इंडस्ट्री आणली भारतामध्ये. हे तुमचं पॅशन होतं जे तुम्ही फॉलो केलं, की असं काही घडलं ज्याने तुम्हाला हे करावं लागलं? नाही, हे करणं माझं पॅशन नव्हतं, पण काहीतरी नवीन करणं हे माझं पॅशन होतं. सॅटेलाईट टेलिव्हिजनच्या आधीही मी 5-6 गोष्टी अशा केल्या ज्या देशात पहिल्यांदा झाल्या. कारण की ही जी इंडस्ट्री आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचते, त्यामुळे तुम्हाला याबद्दल जास्त माहिती आहे. तर सतत काहीतरी नवीन करणं आणि कोणत्याही गोष्टीला कधीही न घाबरणं, अज्ञात गोष्टींना न घाबरणं, हे माझं पॅशन होतं. गुड आफ्टरनून सर, माय नेम इज फराक फारूक आणि मला एक गोष्ट शेअर करायची आहे. आत्ता इथे विषय चालू होता पॅशनबद्दल, की आपलं पॅशन आपण कसं शोधायचं. तर मला शेअर करायचं आहे की सर, मी पण आधी नीटची तयारी करत होतो, मेडिकलची, जी मी 3 वर्ष केली. आणि मला पहिल्यापासूनच बिझनेस करायचा होता. तर मी 10वीत जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा माझा माइंडसेट होता बिझनेस करायचा. पण 11मध्ये ऑब्व्हियसली घरच्यांनीच मला बायो करायला सांगितलं की तू नीटची तयारी कर, मेडिकल कर आणि डॉक्टर हो. तर मग मी 11वी 12वी आणि मग एक ड्रॉप इयर पण घेतलं मी. आणि ड्रॉप इयरमध्ये मला एक गोष्ट जाणवली, तेव्हा मला कळालं की माझं पॅशन काय आहे. ड्रॉप इयरमध्ये मी सगळ्यांपासून वेगळा राहायला लागलो होतो. तर त्यावेळी मला एक रिअलायझेशन झालं की कोणतीही गोष्ट जर तुम्ही एक 40 दिवस जर तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नसाल तर 40 वर्ष कशी करू शकाल. ही गोष्ट मी माझ्या घरच्यांना सांगितली, माझ्या पेरेंट्सला सांगितली आणि मग त्यांनाही हे रिअलाईज झालं की हा जे बोलतोय ते बरोबर बोलतोय. मग तेही मला म्हणाले की तुला जे करायचे ते करू शकतोस तू. तर हाच होता माझा एक्सपिरियन्स की पॅशन काय असतं हे मला तिथून कळालं. मग काय पॅशन सापडलं? सर, मला बिझनेस करायचा आहे आणि स्वतःची कंपनी सुरू करायची आहे. ओके, व्हेरी गुड. ते तुला तिथून समजलं. हां सर. मग जेव्हा बिझनेस करशील
तोही तसाच असेल. रोज उठून तू आपल्या बिझनेससाठी ऑफिसमध्ये जाशील, रोज तोच बिझनेस करशील, त्याला एक्सपॅन्ड करशील. सर ऑब्व्हियसली, कारण की सगळी कामं तशीच असतात. तुम्ही कोणतंही काम कराल तेव्हा तुम्हाला एक रुटीन फॉलो करावंच लागतं, डिसिप्लिन फॉलो करायला लागतो. मी एक कोट वाचला होता की जर तुम्ही डिसिप्लिन नसाल तर जर तुम्ही डिसिप्लिन्ड असाल तर सक्सेसफुल होण्याची गॅरंटी आहे पण आणि नाही पण. पण जर तुमच्यामध्ये डिसिप्लिन नाही आहे तर तुम्ही फॉर शुअर सक्सेसफुल नाही होणार. तर डिसिप्लिन तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आणावंच लागेल. आणि जर तुमचं कोणत्या गोष्टीत पॅशन आहे तर डिसिप्लिनसाठी तुम्हाला वेगळे एफर्ट्स नाही टाकावे लागणार. वंडरफुल, व्हेरी वेल सेड. थँक्यू. तर लाईफस्टाईल ज्याचं आपण स्वप्न पाहत असतो आणि पॅशन आपल्याला त्यात दिसत नाहीत, एक प्रकारे क्लॅश करत असतं ते की जे पॅशन आपल्याला फॉलो करायचं आणि जे लाईफस्टाईल आपल्याला पाहिजे ते मिळवायला अवघड जातं. तर त्यात पॅशनला फॉलो करायचं की लाईफस्टाईलच्या मागे जायचं? असं होऊ नाही शकत. पॅशन आणि लाईफस्टाईलमध्ये कोणताही मतभेद नाही. तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही चूक करताय की लाईफस्टाईल आणि पॅशनमध्ये काही मतभेद आहे. तुम्हाला कशी लाईफस्टाईल जगायला आवडेल, काय करायला आवडेल? सर पहिला मुद्दा इंटरनॅशनल फेमच्या बाबतीत येतो. इंटरनॅशनल फेमला सोडून जरी दिलं तरी मायथॉलॉजीमध्ये इंटरेस्ट मला जास्त आहे. कशामध्ये? मायथॉलॉजिकल, ज्या गोष्टी आपल्या हिस्ट्रीशी, इंडियन हिस्ट्रीशी जोडल्या गेलेल्या आहेत ते लोकांना समजावणं. की आता आपल्या इथे खूप कन्फ्युजन चालू आहे की कशी हिस्ट्री आहे, काय हिस्ट्री आहे, ते लोकांना दाखवणं. आणि सध्या मी जर्नलिझम करतोय तर मला थोडंसं लाईफस्टाईलमध्ये कॉन्फ्लिक्ट हे दिसतं की जर्नलिझम मी करेन, न्यूज इंडस्ट्री वगैरे गोष्टी माझ्या ओळखीच्या होतील ज्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे, पण मी हे सगळं लाईफस्टाईलला कसं जोडून घेऊ जेणेकरून मी लोकांपर्यंत हे सगळं पोहोचवू शकेन. ज्यात पैसे ही गोष्ट आहे की जर्नलिझम मध्ये किती पैसे आहेत ती गोष्ट मनात येते. यामध्ये मतभेद काय वाटतो तुम्हाला? पैसे असणारी लाईफस्टाईल आणि जर्नलिझम. नाही, असं नाहीये. त्यामध्ये पण मी हे म्हणतोय की तुम्ही जर जर्नलिझम केलं आणि जर तुम्हाला माहिती आहे की तुमचं पॅशन मायथॉलॉजी लोकांपर्यंत पोहोचवण्यात आहे, तर तुम्ही जर्नलिस्ट असून देखील मायथॉलॉजीबद्दल जे काही भ्रम आहेत ते दूर करा. दूर करून लोकांपुढे मांडा, समोर आणा. तुम्ही जी हे गोष्ट म्हणताय की ही मायथॉलॉजी आहे, मी म्हणतो की हा आपला इतिहास आहे. काय फरक आहे इतिहास आणि मायथॉलॉजीमध्ये? मायथॉलॉजीला आपण फक्त हे मानतो की हे मिथ आहे, हे झालं नाहीये, बनावटी आहे. शक्यता आहे की नसेल झालं. आणि हिस्ट्रीमध्ये आहे की हे झालेलंच आहे. हां, मग ह्याच्यावर जर्नलिझम करून इन्व्हेस्टिगेट करा. लाईफस्टाईल जर मी श्रीमंती बाबतीत बोललो तर मग या त्याच्यातही दोन मध्ये richness कॉन्फ्लिक्ट येईल. येतो ना. काहीच मतभेद नाहीये. जर तुम्ही असं काही रिसर्च केलं आणि लोकांसमोर मांडलं जे पहिल्यांदाच कोणीतरी रिसर्च केलंय, तर जग तुमच्या मागे धावेल, पैसेही येतील. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशाच्या मागे धावण्यामुळे कधीही पैसा मिळत नाही. ही म्हण आहे आपल्या इथे की काही गोष्टी निसर्गाने आपल्या नियंत्रणात ठेवल्या आहेत, बाकी गोष्टी माणसासाठी सोडल्या आहेत की तुला जे हवंय ते कर, तुला मुभा आहे काहीही करण्याची. तर काय त्या 4 गोष्टी? हानी, लाभ, जीवन, मरण. आणि यश अपयश हे विधीने आपल्या नियंत्रणात ठेवलंय. मेहनत तर करणं आपला धर्म आहे. त्याच्या फळाच्या रूपात पैसा तुमच्याकडे येईल. आणि हे तर आपण मानतोच की फळाच्या मागे धावून फळ कधीच मिळणार नाही. हाय सर. सर माझं ॲक्च्युली ऑब्झर्वेशन असं आहे की वडीलधाऱ्या माणसांनी आपल्यापर्यंत काही अशा गोष्टी पोहोचवल्यात ज्या खूप कन्फ्युजिंग आहेत. आणि आजकाल तरुणांना या सगळ्यामुळेच कन्फ्यूज व्हायला होतं की आपल्याला करायचंय काय ॲक्च्युअलमध्ये. असं बोलून जातील की हां, जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरा. पण का, म्हणजे असं का करायचंय ना की आपल्याला थोडी जास्त स्पेस हवी आहे तर डबल बेडशीट आणा, आरामात पाय पसरून झोपा. असंही होऊच शकतं ना. चादर, पाय पसरण्याचं जे बोललास आणि सगळ्यांनी टाळ्याही वाजवल्या, आणि डबल बेडचं जे बोललास, डबल बेडशीट बद्दल, तर तू केवळ जे म्हणलं गेलंय केवळ त्यालाच तू वरवर शाब्दिक अर्थ पाहून कन्फ्यूज होतोयस. ते तसं म्हणण्यामागचा भाव काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, ते तुला जाणून घ्यावं लागेल. आणि त्यासाठी थोडी मेहनत करावी लागेल. अंथरूण पाहून पाय पसरावेत. ते यासाठी म्हणलंय त्यांनी की जेवढे पैसे तुमच्याजवळ असतील त्यापेक्षा जास्त कमिट करू नका.
त्यापेक्षा जास्त खर्च करू नका, नाहीतर कर्जबाजारी व्हायला होईल. कर्जबाजारी व्हाल, कर्ज चुकवता येणार नाही, डिप्रेशनमध्ये जाल, आणखी त्रास होईल. या म्हणींच्या मागे भावार्थ काय आहे, भाव काय आहे, काय कारणाने ते म्हणलंय हे समजून घ्या. गुड आफ्टरनून सर, मायसेल्फ नव्याका आणि मी BBA मध्ये आहे. सर माझा प्रश्न हा आहे की आपण फायनान्शियल स्टेबिलिटी व्यतिरिक्त सक्सेस कसा मोजू शकतो? चांगला प्रश्न आहे हा. सक्सेस आणि त्याबरोबरच फायनान्शियल सक्सेस वगैरे, पण त्याने तुम्हाला चांगलं माणूस बनवलं का? त्यातून तुम्ही हे शिकलात का की कृतज्ञ राहणं, ज्यामुळे तुम्हाला सक्सेस मिळालाय त्या सक्सेस मागची कारणं तुम्ही त्यामुळे तुम्ही एक शांत व्यक्ती, एक संयमी व्यक्ती झालायत का? की अजूनही तुमच्या डोक्यामध्ये राग आहे? तर बऱ्याच गोष्टी असतात एका सक्सेसफुल व्यक्तीच्या मागे. एक म्हण आहे की जर तुम्ही कन्फ्यूज झालात की जेव्हा झाडावर फळं लागतात तेव्हा झाड खाली झुकतं, याचा अगदी शाब्दिक अर्थ तुम्ही घेतलात तर तुम्हाला काहीच साधणार नाही, काही सापडणार नाही. जेव्हा तुम्हाला सक्सेस मिळतो तेव्हा तुम्ही अजून ग्राउंडेड होता, तुमचे पाय जमिनीवर राहतात, तुम्हाला अहंकार होत नाही. आणि ज्या व्यक्तीला सक्सेस मिळाला, पैसा मिळाला, अहंकारी झाला तर चुका होतील, आणि मग चुकांमुळे पैसाही जाईल आलेल्या अहंकारापायी. रावण जेव्हा रामाशी हरला तेव्हा रामाने लक्ष्मणाला असं सांगितलं की तू रावणाकडे जा आणि काही गोष्टी शिक त्याच्याकडून, कारण खूप ज्ञानी माणूस आहे. तेव्हा लक्ष्मणाने विचारलं रावणाला की तुम्ही का हरलात? तो म्हणाला, मी यामुळे हरलो कारण मला माझ्या शक्तीचा अहंकार झाला आणि तुझा भाऊ रामाला माझ्या या अहंकाराबद्दल माहीत होतं, त्यामुळे हरलो. सर पण तुम्हाला जर एखादा चान्स मिळाला की तुम्ही भूतकाळात जाऊन काही बदलू शकाल, तर तुम्ही एखादा डिसिजन बदलाल का? किंवा पश्चाताप आहे का कोणत्या डिसिजनचा? तुम्ही नाही बदलू शकत भूतकाळातले सर डिसिजन. बट तुम्हाला चान्स मिळाला तर? नाही, पण जी गोष्ट नाहीच आहे, जे संभवच नाही आहे, त्याबद्दल आपण जेव्हा विचार करू लागतो तेव्हा मग पुन्हा आपल्याला दुःख होतं. जर मी हे तेव्हा केलं नसतं तर. मी आधीही सांगितलंय, आता पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक सेशनमध्ये मी हे सांगतो की मागच्या गोष्टी आठवत राहाल तर दुःखच येईल वाट्याला, आणि भविष्यातल्या गोष्टींचा विचार कराल तर अँझायटी येईल. मागे केलेल्या चुकांमधून शिका, पुढे त्या करू नका. हेच आपण करू शकतो. हेच आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी. हॅलो सर, माझं नाव आर्या आहे, मी जर्नलिझम स्टुडंट आहे. सर आता बरेच लोक बोलत होते पॅशन कसं शोधायचं, फाइंड आउट कसं करायचं. पण मला असं वाटतं की पॅशन जर तुमचं आहे तर ते स्वतःच तुम्हाला अट्रॅक्ट करतं. अगदी बरोबर. खरं आहे का सर? ही एक छान गोष्ट सांगितलीस तू. वा, बढिया, योग्य विचार आहेत तुझे. सर नमस्कार, माझं नाव अंतरिक्ष खुराना आहे. सर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या सक्सेसचा मंत्र काय आहे? म्हणजे सर तुमचं एवढं ग्रो करू शकलात तुम्ही लाईफमध्ये. अंतरिक्षाबद्दल बोलणं नाही, सर मजा मला केली. म्हणायचंय की तुम्ही पण तुमच्या भूतकाळात खूप चुका केल्यात, त्याला मागे टाकून तुम्ही मूव्ह ऑन कसं करू शकलात? कारण की ही मोठी इंडस्ट्री हँडल करता तुम्ही. हां, मी तेच सांगितलं तुम्हाला की वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही सक्सेसफुल व्हाल, पुढे जात राहाल. फेल्युअर्स जरी आली तरी तुम्हाला त्यापासून कोणतीही भीती वाटणार नाही, त्यांना तुम्ही सामोरे जाल. त्या फेल्युअर्सना पाहून तुम्ही हताश होऊन बसून नक्की नाही राहणार. पण यामध्ये कोणतंही कन्फ्युजन ठेवू नका. माझ्या मनात याबद्दल कोणतंही कन्फ्युजन नाही आहे. तुमचं सत्य
ओळखा, त्याचा स्वीकार करा आणि त्यानुसार तुमचं जीवन व्यतीत करा. हॅलो सर, माझं नाव नंदिनी. सर, तुम्ही एका छोट्या गावातून आलात आणि आता तुम्ही या देशाचे एक मोठे एंटरप्रेन्योर आहात. यू आर ट्रुली इन्स्पायरिंग सर. थँक्यू. आणि तुम्हाला रिस्क टेकर म्हणून पण ओळखलं जातं. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आत्तापर्यंत घेतलेली सगळ्यात मोठी रिस्क कोणती होती आणि आत्ताच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल ज्यांना इनोव्हेशन करायचंय पण फेलियरची भीती वाटते. असं मानू की मी 10 रिस्क घेतल्या असतील. जेव्हा जी रिस्क घेतली, पहिली रिस्क कदाचित लहान होतो तेव्हा, पण त्यावेळी माझ्या दृष्टीने ती खूप मोठी रिस्क होती. त्यामुळे मी जेव्हा कधी रिस्क घेतली, रिस्कची जर परिभाषा बघितली, जर त्याची व्याख्या केली की रिस्क म्हणजे काय, रिस्क ही कायम तुमच्या योग्यतेपेक्षा आणि क्षमतेपेक्षा मोठी असली पाहिजे, तरच त्याला रिस्क म्हणू शकतो. जर माझ्याकडे 100 करोड रुपये असतील आणि मी 95 करोड रुपयांची रिस्क घेतोय, तर ती रिस्क नाही आहे. कुठे आहे रिस्क? तर जेव्हा जी रिस्क मी घेतली ती त्यावेळची माझ्यासाठीची सर्वात मोठी रिस्क होती. आणखी एक क्वेश्चन मला विचारायचा होता की आजच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल ज्यांना इनोव्हेशन करायचंय पण अपयशाला घाबरतायत. तर अपयशाला घाबरणं, मी पुन्हा म्हणेन की तुम्ही भविष्याचा विचार करताय, म्हणूनच तुम्ही घाबरताय की मी फेल झालो तर काय करणार मग, यामुळेच तुम्हाला भीती वाटते. आणि एकदा भीती माणसाच्या मनात आली ना की ती प्रत्येक क्षणागणिक वाढतच जाते. कधीही तुम्ही जर का पाहिलं, मला एक मजेची पण गोष्ट आहे, पण भीतीबद्दलही सांगितलंय याच्यामध्ये. मी माझ्या वेळेची गोष्ट सांगतोय, म्हणजे मी बोलतोय साधारण त्या काळचं सांगतोय, 65 किंवा 68 सालची. तुमच्यापैकी कोणाचा जन्मही नसेल झाला तेव्हा. तर त्या काळी मी हिसार, हरियाणामध्ये राहत होतो. तेव्हा माझे पालक सिनेमाला जाणं वाईट मानत असत. आजकाल नाही मानत असं, पण त्यावेळी सिनेमाला जाणं चुकीचं होतं. पण तेव्हा आमच्या घरामध्ये माझ्याच वयाचा दुसराही एक मुलगा होता. तर आम्ही काय करायचो, फर्स्ट हाफमध्ये पिक्चर तो बघायचा आणि सेकंड हाफला मी पिक्चर बघायचो. आणि दुसऱ्या दिवशी किंवा नंतर फर्स्ट हाफला मी जायचो आणि सेकंड हाफला तो जायचा. असं चालायचं तेव्हा. घरच्यांना कळायचं नाही, नाही तर 3 तास बाहेर गेलं तर लगेचच कळेल. भीती वाटायची की रागवतील हे कळलं तर. तर भीती काय आहे? आणि जेव्हा की माहिती आहे की घरच्यांना आज कळणार नाही आहे, मी 1.5 तास बाहेर होतो ना, मी काहीही बहाणा करू शकतो. पण मनात जी भीती असायची ती एवढी वाढत जायची, जोपर्यंत थिएटरपासून घरी यायला 5 मिनिटं लागायची तोपर्यंत भीती एवढी वाढत जायची की ती चेहऱ्यावर दिसायची. अक्षरशः कळायचं की मी किती घाबरलोय पालकांना. आणि ते लगेच पकडायचं की कुठे गेला होतास इतका वेळ, नक्की काहीतरी गडबड आहे. तर म्हणूनच मी म्हणतो की भीती ही एक अशी गोष्ट आहे जी भविष्यामध्ये होणार असते. त्याला आपण मानू लागतो की ती गोष्ट झालीच आहे. जे काही वाईट व्हायचं आहे भविष्यात, ज्याची आपल्याला भीती वाटते आज, आणि ती भीती वाढतच जाऊ लागली तर तुम्ही नक्की अपयशी होणार. ती भीती तिचं काम व्यवस्थित करणार आणि ज्या गोष्टीची तुम्हाला भीती होती ती गोष्ट खरी होणार. म्हणून मी म्हणतो की घाबरू नका, भविष्याची भीती बाळगूच नका. सर, माझा हा प्रश्न होता की जेव्हा आम्ही पॅशनला फॉलो करतो तेव्हा अनेक लोक आम्हाला क्रिटिसाइज करतात. अनेकदा असं होतं की आमचे पेरेंट्सच आमच्या विरोधात जातात. तर त्यावेळी आम्हाला सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना है, छोडो बेकार की बातों में. असं आहे ना गाणं. तर म्हणूनच हे बघा, लोकांचं म्हणणं त्याकडे दुर्लक्ष करा. मनाला बरोबर वाटेल ते करा. मन तुमचं साफ ठेवा, शुद्ध ठेवा आणि काम करा. लोकांच्या मताने तुम्ही काम कराल किंवा नाही सुद्धा करणार तर जीवनात काही करू शकणार नाही.
आणि असं काम करूच नका ज्यामुळे चार चौघांमध्ये तुमची मान खाली जाईल. बाकी चिंता करू नका, कोणाला काय म्हणायचं ते म्हणू दे. व्हेरी बोला. गुड आफ्टरनून सर. माझं नाव भूमी आहे आणि लहानपणापासूनच माझे जे वडील आहेत त्यांनी मला शिकवलं होतं की कर्मावर लक्ष द्यायचं आहे आणि फळाची चिंता नाही करायची. कोणतंही काम चांगलं किंवा वाईट नसतं, फक्त वेळ कधी कधी वाईट असते. तर हाच विचार घेऊन मी कॉलेजला आले होते आणि मला ज्या काही संधी मिळतील त्या मी सगळ्या घेते. कारण हे शिकवलं गेलंय की कुठलं काम घेऊ नकोस आणि जर घेणार असेल तर पूर्ण कर. तर मला कधी असं वाटलं नाही की कुठलंही काम केलं तरी हे माझं पॅशन आहे किंवा हे मला खूपच आवडलं. तर तेच शिकलंय की काम कुठलंही चांगलं किंवा वाईट नसतं, फक्त मन आज नाही लागत आहे किंवा वेगळं काहीतरी करायचंय. तर मला हे कधी कळालं नाही की अशी एखादी स्थिरता किंवा माझं एखादं पॅशन जे मी लाईफ टाईम करू शकेन ते मी कसं शोधू. हेच पॅशन आहे तुमचं. प्रत्येक गोष्टीत चांगलेपणा शोधणं, प्रत्येक गोष्ट आनंदाने करणं, कोणत्याही गोष्टीला वाईट न मानणं, हेच तुझं पॅशन आहे. तू शोध जरा. करिअरमध्ये मग कसं म्हणजे करिअरमध्ये पुढे जाशील तू. काय अडचण काय आहे तुला करिअरमध्ये? की कोणत्या फील्डमध्ये जाऊ, म्हणजे जसं की मी आता BBA करतेय, मग आता फायनान्समध्ये. तुमच्या वाटेमध्ये, तुमच्यासारख्या एखाद्या स्टुडंटच्या वाटेमध्ये जेव्हा तुम्ही पास व्हाल तेव्हा तुम्हाला 10 संधी उपलब्ध असतील, फक्त एक नाही. जो दुर्बल असेल त्याला एक संधी शोधायला पण अडचण येईल. तुम्हाला 5 मिळतील, त्याच्यामधलं जे आवडेल ते करा. आणि कळणार कसं की खरंच चांगली संधी कोणती जी आहे? तुमच्या मनाला चांगली वाटेल. मी पुन्हा पुन्हा सांगितलंय, पॅशन तेच आहे जे काम पुन्हा पुन्हा करायला तुमच्या मनाला आवडतं. ती आवड आहे तुमची. हे एक काम करायला मला खूप आवडतं, आवड आहे, करा. सर, आता तुम्ही जसं म्हणालात की आपल्याला मनाचं ऐकायला हवं, तर माझं मनच माझं सगळ्यात मोठं दुश्मन आहे. आता जेव्हा मी क्लास 12th मध्ये होते तेव्हा मी पूर्ण शिक्षण आर्ट्समधून घेतलं. त्यावेळी मला हिस्ट्रीमध्ये, पॉलिटिक्समध्ये खूप इंटरेस्ट होता. मला वाटलेलं मी लॉ करू शकते, हिस्ट्री पण करू शकते, इतकं काही नव्हतं. त्यानंतर जेव्हा गॅप मिळाला स्कूलिंगमध्ये त्यावेळी मी ट्रॅफिकिंगबद्दल ऐकलं. मग मला वाटलं मी आता NGO पण उघडू शकते. मग मी रायटिंग पण स्टार्ट केलं, म्हणजे नॉवेल्स, छोट्या मोठ्या कॉमिक रायटिंग वगैरे. मी कॉम्पिटिशनमध्ये पण पार्ट घेतला. मला वाटलं मी रायटर पण बनले. मग मी इथे आले. माझे बाबा म्हणाले की BBA कर. मी BBA साठी पण हो म्हटलं. मला थोडी भीती वाटली की यासाठी मी काही प्रिपरेशन केलं नाहीये, हे कसं होईल. मी इथे आले, कॉलेज स्टार्ट केलं. मला BBA मध्ये पण काही प्रॉब्लेम नाही आला, ते मी कंटिन्यू केलं. सगळे सब्जेक्ट चांगले वाटले. इथे मला एक पर्टिक्युलर सब्जेक्ट आवडला, IKS, इंडियन नॉलेज सिस्टम, जे आमचे पवन सर शिकवतात. ते पण मला खूप चांगलं वाटलं. इनफॅक्ट तो आता माझा फेवरेट सब्जेक्ट बनलाय. सो पवन सर आलेत का इथे? ओके, वेलकम, थँक्यू. मग सर, मला आता हे तुमच्याकडून ओपिनियन हवं आहे की हे मी रिस्क घेतेय की मी काहीतरी वेगळंच करतेय माझ्या लाईफमध्ये. ती इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ना, जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. ते फक्त होऊ देऊ नकोस. पण अष्टपैलू असणं हे माणसासाठी काही वाईट गोष्ट नाही आहे. असंही असू शकेल तू प्रॉडिजी चाइल्ड असशील, जे मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. थँक्यू सर. हां, मला खात्री आहे तू तुझ्या पालकांना एकदा विचार की लहान असताना तुझं वर्तन नेमकं कसं होतं. आणि असंही असू शकतं की जर ही गोष्ट खरी असेल तर तू आत्ता जे करतेस ते तू करत राहा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. गुड आफ्टरनून सर, माझं नाव विवान आहे. जसे की तुम्ही आत्ता म्हणालात की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. पण सर, जेव्हा ते लोक बोलतात तेव्हा कुठे ना कुठे आपला कॉन्फिडन्स लो होऊन जातो. तर सर, आपण त्याला टॅकल कसं करायचं? आपण जेवढं हायली मोटिवेटेड असतो नेहमी, आपलं सर सगळं मोटिवेशन संपून जातं लोकांच्या बोलण्याने. सर, त्याला टॅकल कसं करायचं? यासाठी त्यांना इग्नोर करा. यासाठी तुम्हाला जास्त पॅशनेट व्हावं लागेल. जर तुमच्यामध्ये तेवढं पॅशन असेल तर तुम्ही म्हणाल की हा माझ्याबद्दल जे चुकीचं बोलतोय ते मी खोटं ठरवीन. तेवढं पॅशन ठेवा. थँक्यू सर. हळूहळू तुम्ही एकाला चुकीचं ठरवलं, दुसऱ्याला चुकीचं ठरवलं की तुम्ही परवा करणं बंद करात. काहीही म्हणू दे कोणालाही. मी मीडिया इंडस्ट्रीमध्ये आहे, तर अशी कोणती एक ॲडवाईस आहे जी तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर्सला द्याल, जसं की त्यांनी ऑडियन्सशी कम्युनिकेट कसं करावं? अशी कोणती एक की ॲस्पेक्ट आहे जी
तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये डिरेक्टली ऑडियन्सशी कनेक्ट करण्यासाठी वापरली. ज्या दिवशी एका कंटेंट क्रिएटरला असं वाटू लागेल की त्याला किंवा तिला कंटेंटबद्दल सगळं काही माहिती आहे, तो असेल त्यांच्या अपयशाचा दिवस. बरेचसे कंटेंट क्रिएटर्स असं मानतात की त्यांना व्ह्युअर्सबद्दल सगळं काही माहिती आहे आणि इथेच ते चुकतात. जसं प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे लोक म्हणतात की एक स्त्री असते, तर तुमच्याही मागे आहे एखादी? कसं आहे उत्तर हो असं आहे. माझी प्रिय पत्नी, जी कधीही चिडत नाही, मला उशीर झाला तरी ती पाठिंबा देते, मला विचारते की तुमचा दिवस कसा होता. तिने मला सोन्यासारखी 3 अपत्यही दिली, तर ही मोठी मदत आहे. हा तिचा सपोर्ट आहे. जर तिच्या ऐवजी एखादी कटकटी बायको मिळाली असती मला, तर अवघड झालं असतं आणि जे मी आत्ता केलंय ते नसतो करू शकलो. शेवटचा प्रश्न सर, माझा एक प्रश्न आहे. जसं आपल्या सगळ्यांकडे 24 तासच असतात एका दिवसामध्ये, आणि सर असं होतं की म्हणजे काम, एमर्जन्सी आणि रिक्वायरमेंट्स, म्हणजे जे काम आपल्याला सगळ्यात पहिले करायचं आहे ते, त्या हिशोबाने आपण काम करायला सुरुवात करतो दिवसात. आणि सर शेवटाकडे येता येता कदाचित एनर्जी नसेल राहत, आणि जे मला खरंच करायचं आहे तेच मी करू शकत नसेल, तर मग अशा वेळी काय करायला पाहिजे? रेस्ट द्यायला पाहिजे स्वतःला, की थोडं अजून पुश करत राहायला पाहिजे, की पुढे करून दाखवेन वगैरे? ज्या व्यक्तीला ते काम करण्याचं पॅशन असेल, पॅशनमुळे तो काम करत राहील, कधीही थकणार नाही. सर संध्याकाळीही तेवढाच फ्रेश असेल तो जेवढा सकाळी होता. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जसं की तुम्ही झीला एक नवीन ब्रँड बनवलंय, आजकाल प्रत्येक घरी ओळखला जातो, तर मग जर एखाद्याला स्वतःचा ब्रँड उभारायचा आहे, तर त्याने कोणत्या स्टेपपासून सुरू करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, झीला मोठा ब्रँड मी नाही बनवलेलं. जे व्ह्युअर्स आहेत ना माझे, त्यांनी बनवलंय. आणि आपल्या एखाद्या गोष्टीचा ब्रँड किंवा कोणत्याही गोष्टीचा ब्रँड असो, मग ते तुमचं नाव असेल, तुम्ही स्वतःच्या नावाला मोठा ब्रँड बनवू इच्छित असाल, तर तुम्हाला ती चांगली कामं करावी लागतील जी लोकांना, कस्टमर्सना, दुसऱ्यांना आवडतील. असं केलं तर तुमचाही ब्रँड मोठा होईल. मग सर स्टार्ट करण्यासाठी काही टिप्स देऊ शकाल? पॅशन जर का असेल तुमच्यामध्ये एखाद्या गोष्टीचं, तर तुम्ही कधीच थकणार नाही ते काम करताना. मग तुम्ही त्यावर कितीही वेळ काम केलं तरीही, कितीही मेहनत केलीत तरीही तुम्हाला त्यात आनंद मिळेल. आणि मग असं काही सांभाळायची गरजच उरणार नाही, ज्याला वर्क लाईफ बॅलन्स असं म्हणतात आजकाल. लोक म्हणतात आजकाल की वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. तुम्ही उलट जेव्हा फेल व्हाल किंवा फेल्युअरचा सामना कराल, तेव्हा तुम्हाला बळ मिळेल त्यातून बाहेर येण्यासाठी. आणि एक म्हण आहे ज्याच्यावर माझा विश्वास आहे की माणूस तोपर्यंत कधीच हरत नाही जोपर्यंत तो मानत नाही. फेल्युअर तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही मानता की तुम्ही फेल झालायत. तर याबरोबरच तुम्हाला धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू.